आज आपण करणार आहोत पॉपलेट फ्राय। आता पॉपलेट फ्राय करताना त्याला कुठलं वाटण लावायचं ज्याच्यामुळे त्या पॉपलेटची चव अप्रतिम होते आणि मसाला कसा लावायचा, फ्राय कसं करायचं, हे सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। हे बघा, आज मला मोठं पॉपलेट मिळालंय। 970 ग्रॅमचं पॉपलेट आहे। आता हे पॉपलेट सगळ्यात पहिल्यांदा धुवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला मसाले लावायचे। हे बघा, आता हे पॉपलेट स्वच्छ करून धुवून झालेले, त्याला आता मीठ लावायचे। आवश्यकतेनुसार मीठ लावायचं। त्याची जी गाभोळी आहे तिला सुद्धा मीठ लावून घ्यायचं। आता मीठ व्यवस्थित सगळं चोळून घ्यायचं। आता याचं जे डोकं आहे ते सुद्धा मी आता मीठ लावताना त्याच्या सोबत घेतलेलं आहे, पण त्याचं मी कालवण करणार आहे। मीठ लावून झाल्यानंतर मी ते डोक्याचा भाग जो आहे तो वेगळा करणार आहे। मीठ लावल्यानंतर त्याला साधारण 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्याचं जे पाणी निघेल ते काढून टाकायचं, म्हणजे त्याचा वैस वास असतो तो निघून जातो। तर सगळ्याला व्यवस्थित मीठ लावून झालेलं आहे। आता आपण ठेवून देऊया। हे बघा, आता ही पॉपलेट आपण मीठ लावून तिला 10 मिनिटाकरता रेस्ट दिलेली होती। त्याच्यानंतर तिला जे पाणी सुटलं ते आपण काढून टाकलं। त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याला वाटण आणि मसाला लावून घ्यायचे। तर आता हे मी वाटण केलेलं आहे, हिरवं वाटण। यासाठी मी 1 मूठ जर आपण लसूण घेतला तर 2 मूठ कोथिंबीर घ्यायची आणि मग ती मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्यायची आणि हे वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं। आता हे बघा, त्याला वाटण लावून घेऊया। त्याच्यामध्येच आपल्याला हिंग घालून घ्यायचे। एक साधारण पाव चमचा हिंग घालायचा। अर्धा चमचा हळद घालायची। हे आधी आपण सगळं ह्याला लावून घेऊया। हे बघा, आता याला हे वाटण चोळून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाला घालूया। मसाले सुद्धा अंदाजाने आपण किती तिखट खातो त्याप्रमाणे मसाला घालायचा। 3 चमचे एवढा मसाला घातलाय त्याच्यामध्ये। आता ह्याच्यावर थोडस तेल घालून घ्यायचं, म्हणजे ते जे वाटण आणि मसाला जो आहे तो व्यवस्थित सगळीकडे लागतो। आता हे सगळं आपल्याला ह्याला चोळून घ्यायचंय। हे बघा, आता आपल्या फिशला वाटण मसाले लावून झालेले आहेत। सेम असंच आपल्याला ह्या गाभोळीला सुद्धा मसाला लावून घ्यायचा आहे। गाभोळीवर वाटण घालून घ्यायचं, थोडस हिंग घालायचं, थोडीशी हळद घालायची, मसाला घालायचा आणि हे सगळं याला चोळून घ्यायचं। हे बघा, आता ह्या गाभोळीला सुद्धा वाटण लावून झालेलं आहे। आता ही फिश फ्राय करण्यासाठी तयार आहे। आता ह्याला आपला मसाला लावून झालेला आहे। आता ही फिश अर्धा किंवा 1 तास ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर फ्राय करायची, म्हणजे जो आपण मसाला लावलाय तो त्या फिश मध्ये चांगला मुरतो आणि त्याची चव अजून चांगली लागते। तर आता हे मी ठेवून देणार आहे आणि नंतर मी ती फ्राय करणार आहे। हे बघा, आता मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती, लोखंडी तवा आहे। त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपण पॉपलेट तळायला घेणार आहोत। तर ह्याच्यामध्ये जेवढे पॉपलेट बसतील तेवढे आपण बसवून घ्यायचे। तीन पीस आरामात बसलेत। आता हे आपण चांगले फ्राय करून घ्यायचे। ही फिश नेहमी सुरुवातीला मोठ्या गॅसवर तळायची आणि ज्यावेळेस आपण ती पलटी करतो त्याच्यानंतर ती बारीक गॅसवरती तळून घ्यायची। हे बघा, आता आपण एक साधारण 3 ते 4 मिनिटं आपण तिला अशी फ्राय होऊन दिली। आता आपण तिला पलटी करून घेऊया। हे बघा, अगदी व्यवस्थित झालेली आहे फ्राय।
आता आपण गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि पूर्ण फ्राय करून घ्यायचे. हे बघा, आता आपण बघूया, एक साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपण बारीक गॅसवर ठेवलं होतं. आता मी पलटी मारून बघते, ही भात शिजत झाली होता. हे बघा, अगदी मस्त फ्राय झालेले आहे पॉपलेट. थोडा मी अर्धा मिनिट हे असंच बारीक गॅसवर फ्राय करत ठेवणार आहे. आता हे बघा, आपली फिश फ्राय करून झालेली आहे. आता मी हिला काढून घेते आणि गरमागरम सर्व करते. हे बघा, मस्त अशी फिश फ्राय झालेली आहे. पॉपलेट फ्रायचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.